सरे लुटिता मागे बहुतानी जुनाट हे खाणी उघडिली सिद्ध महामुनी साधक संपन्न तिही हे जतन केले होते पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळा थोडे बहु
नसरे लुटिता मागे बहुतानी नसरे लुटिता मागे बहुतानी नसरे लुटिता मागे बहुतानी नसरे लुटिता मागे बहुतानी नसरे लुटिता मागे बहुता जानी नसरे लुटिता मागे बहुत जानी नसरे लुटिता मागे बहुता जानी नसरे लुटिता मागे बहुता जानी जुनाट हे खाणी उघडली जुनाट हे खाणी उघडी सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न जुनाट हे खाणी उघडी विश्वमामुनी साधक संपन्न विश्वमामुनी साधक संपन्न विश्वमामुनी साधक संपन्न नसरे लुटिता मागे बहुता जनी 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 जुनाट हे खाणी उघडी जुनाट हे खाणी उघडी सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न जुनाट हे खाणी उघडी जुनाट हे खाणी उघडी महामुनी साधक संपन्न महामुनी साधक संपन्न महामुनी साधक संपन्न हे जतन केले होते हे जतन केले होते सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न केले होते केले होते सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले जगा पुंडलिके दाखविले सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न जगा पुंडलिके दाखविले जगा पुंडलिके दाखविले सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न
महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न केले होते महामुनी साधक संपन्न महामुनी साधक संपन्न महामुनी साधक संपन्न तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न आले या कपाळा थोडे बघू आले या कपाळा थोडे बघू सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न महामुनी साधक संपन्न तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळात थोडे बहू आले या कपाळात थोडे बहू सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न आले या कपाळात थोडे बहू आले या कपाळात थोडे बहू सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न हे जतन केले होते हे जतन केले होते सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न गेले होते गेले होते सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न सिद्ध महामुनी साधक संपन्न
नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाट हे खाणी उघडिली सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळा थोडे बहु नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाट हे खाणी उघडिली ढोपार नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाट हे खाणी उघडिली सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये आपण ज्या पंढरीच्या वारीला आलो आहोत त्या वारीला अर्थात विठ्ठलेशाच्या वारीला आपण आलो आहोत त्या विठ्ठलेशाच्या येण्याचं व एकंदर घडलेल्या सिद्धधनाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. आज हरिदिनी आहे अर्थात आषाढ वारीचा दिवस आहे एकादशीचा दिवस आहे त्या निमित्ताने हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. संप्रदायाचा थोडा जर आपण विचार केला तर विठ्ठलेशाला या चंद्रभागेच्या तीरावर
आणून उभं करून, तेही विटेवर उभं करून त्याला चिरस्थिर करून ठेवण्याचं कार्य ज्या पुंडलिकरायाने केलं त्याचं थोडंसं म्हणजे बराच इतिहास आहे मागे, पण एक दोन वाक्य सांगून पुढे जातो. पुंडलिकरायाच्या भेटीसाठी विठ्ठलेश इथे आला त्याचं मुख्य कारण आहे त्या पुंडलिकरायाने आपल्या माता पितरांची सेवा केली. तेवढी चरित्र भाग बराच आहे मागे, तो मागचा सगळा भाग सोडून देऊन माता पितरांच्या सेवेमध्ये मग्न असलेला हा पुंडलिक, त्या पुंडलिकरायाच्या माता पितरांच्या सेवेने प्रसन्न झालेला हा विठ्ठलेश आहे. एक आपण गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आत्ता जे काल परवा मी आपल्याला सांगितलं किंवा 2-4 ठिकाणी सांगितलं की आता जी वृद्धाश्रम निघालेली आहेत त्याचं मुख्य कारण आहे की मुलं आपल्या आई वडिलांना नीट सांभाळत नाही. आपल्या संप्रदायाचा प्रारंभच ज्या पुंडलिकरायाने केला, तो पुंडलिक हा माता पितरांचा भक्त होता. माता पितरांच्या सेवेने संपन्न होऊन विठ्ठलेश तिथे आला. आता पालखीच्या रस्त्यामध्ये एक श्लोक घेतला होता, तो शारीर तपाचा श्लोक होता. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरं तप उच्यते. या मूळ श्लोकामध्ये नसताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर टीका लिहिते वेळी सकळ तीर्थांची धुरी जी का माता पितरे तयाचिया सेवे शरीरे लोण कीजे, हा पुंडलिकरायाने आपल्या पुढे धडा घालून दिलेला आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवायची की या पुंडलिकरायांच्या माता पितरांच्या सेवेमध्ये माता पितरांची सेवा करावी हा आदर्श तर आपल्या पुढे आहेच, पण त्या सेवेलाही एकनिष्ठता असली पाहिजे, ध्यानात ठेवायचं. आणि एकनिष्ठतेमध्ये ज्याच्यावर आपली निष्ठा आहे तद व्यतिरिक्तांची अवज्ञा होते. तो अवज्ञा अलंकारही याच्यामध्ये आहे. पुंडलिकराय हे माता पितरांची सेवा करायला प्रवृत्त झाले. त्यांच्या सेवेवरून आपल्या स्वतःच्या शरीराचं निंबलोण केलं आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन हा विठ्ठलेश इथे आला. वास्तविक भारतीय संस्कृतीप्रमाणे जर कोणी अतिथी आला तर शास्त्राचा व्यवहाराचा असा नियम आहे की आलेल्या माणसाला अतिथी, जसं मातृदेवो भव पितृदेवो भव हे पुंडलिकरायाने जसं केलं तसं त्याच्या पुढचं पण लिहिलंय, अतिथी देवो भव. आता इथे विठ्ठलेश स्वतः अतिथी म्हणून आलेला आहे. तोही देव आहे. पुंडलिकरायाला ह्या तिन्ही गोष्टी माहित होत्या की माता पितरांची सेवा करावी. माता पिता हे देवस्वरूप आहेत. आणि अतिथी आला, अतिथी शब्दाचा अर्थ तिथी म्हणजे नक्षत्र वार त्यातली तिथी, आणि म्हणजे नसल्या म्हणजे अतिथी म्हणजे तिथी वार नक्षत्र न बघता आलेला, त्याचं नाव आहे अतिथी. जावई नव्हे, 6 महिने अगोदर पत्र लिहितो येतो वगैरे वगैरे. अतिथी म्हणजे अनाहूतपणे आलेला, तिथी वार नक्षत्र न पाहता आलेला, त्याला देव समजून त्याची पूजा करावी, त्याचा आदरातिथ्य करावं, या बसा म्हणावं, त्याला आसन उत्थापन इत्यादी क्रिया कराव्यात. हे नैमित्तिक कर्मामध्ये आहे. आणि हे आहे भारतीय संस्कृती.
त्याप्रमाणे वास्तविक विठ्ठलेश अतिथी म्हणून आलाय. पुंडलिक हा माता पितरांची सेवा करणारा म्हणजे मातृदेवो भव पितृदेवो भव याचा अनुष्ठान करतो आहे. त्याच्या पुढचीच ही श्रुती आहे किंवा वचन आहे, अतिथी देवो भव. अतिथी ही देवस्वरूप आहे. पण त्या वर्णनामध्ये या बसा म्हणणे वगैरे, आसन टाकणं, गरीब असला तर मी गरीब आहे आसनावर बसा वगैरे, विनंती करणं वगैरे, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला सोडून संतांनी त्याचं वर्णन केलं आहे. माझ्या पितयाची होईल माझ्या माता पितरांची निद्रा भंग होईल म्हणून बोलण्याचा, या बसा म्हणण्याचा काहीही प्रसंग घडला नाही. संतांनी असं लिहिलेलं आहे पुढे की हा एकनिष्ठ होता, माता पितरांच्या सेवेमध्ये मग्न होता, म्हणून या बसा वगैरे काही म्हटलं नाही. पण विठ्ठलेश म्हणाला की हे पुंडलिका, तुझ्या माता पितरांच्या सेवेसाठी मी इथे आलो आहे. तू माता पितरांच्या सेवेत आहेस ही गोष्ट खरी, पण मी अतिथी म्हणून तुझ्या इथे आलो आहे. असं म्हटल्यानंतर संतांनी त्याचं असं वर्णन केलंय. पुंडलिक रायाला उद्देशून लिहिलेलं आहे, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट. मागे फिरला विलीट, मागे फिरला विलीट, मागे फिरला विलीट, ऐसा कैसा रे तू धीट, या बसाने मागे भिरकाविली, फेकून दिली. ह्यात काय घडलंय मी आता आरंभी सांगितल्याप्रमाणे हे घडलेलं आहे. माता पितरांच्या सेवेमध्ये मग्न असल्यामुळे अतिथी रूप असलेल्या विठ्ठलेशाला या बसा म्हणायला बोलायला सवड नव्हती. आणि जेव्हा त्याला कळलं की विठ्ठलेश इथे आलेला आहे तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू आला आहेस, मी माता पितरांची सेवा सोडणं शक्य नाही. ही वीट आहे, ही भिरकावली, फेकून दिली, भिरकावणे नाव फेकून दिली. आणि तिथे शब्द वापरला, ऐसा कैसा रे तू धीट. हा धीटपणा असा कसा बरे तू केलास. यात विठ्ठलेशाला अपमानित वाटलं नाही, विठ्ठलेशाला आनंद झाला. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण आहे एकनिष्ठतेमध्ये ज्या उपास्याची आपण सेवा करतो त्यावेळी जर अन्य कोणी तिथे आला तर त्याला या बसा म्हणायचं नाही, त्याचा परित्याग करायचा, त्याचं नाव अवज्ञा करायची. हा अवज्ञा अलंकार आहे, ध्यानात ठेवा. साहित्यामध्ये ज्याला कोणाला अभ्यास करायचा त्याने वाचा. पूर्वीच्या सगळ्या साहित्यिकांचा आढावा घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा आढावा घेत असताना अलंकार विचार लिहिला. उचित रत्नाचे अलंकार म्हणून 400-500 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे, ते आपण वाचा.
त्या अलंकारामध्ये अवज्ञा नावाचा अलंकार आहे. पूर्वीच्या साहित्यिकांनी अवज्ञा नावाचा अलंकार सिद्ध करण्याकरता स्त्रीचा पत्नीचा दृष्टांत दिलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मातेचा दृष्टांत दिलाय. बराच विस्तार आहे, त्यातला काहीसा भाग सांग. ज्ञानेश्वर महाराज लिहितात की एक कुब्जा स्त्री, कुब्जा म्हणजे वाकडी, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निराकार निर्गुण असलेली, अंगाने वाकडी असलेली, अगदी मराठीत जरा विस्तार करून सांगायचं तर काळी कुट्ट डांबराचं पिंप, आणि कुब्जा म्हणजे वाकडी, अशी माता अनेक स्त्रियांच्या मध्ये बसलेली होती. ज्या अनेक स्त्रिया होत्या त्या सगळ्या आत्ताच्या नवीन शब्दात सांगायचं तर सगळ्या रूपसुंदरी होत्या. आता ते विश्वसुंदरीच्या स्पर्धा होते दरवर्षी. कोणीतरी एक बाई विश्वसुंदरी म्हणून दिली जाते, तिच्या छायाचित्र छापून लोक प्रसिद्धी मिळवतात, पैसा मिळवतात. आता ते विश्वसुंदरी होते का विषय सुंदरी होते हे तो काळ ठरवतो, आपल्याला माहित नाही. ते तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा. अर्थात सुंदराती सुंदर असलेल्या विश्वसुंदरीच्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या अशा सुंदर स्त्रिया तिथे बसलेल्या होत्या. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले की नुसत्या सुंदर नव्हे, या लोकातल्या सुंदरतेचा नाही, महाराजांनी लिहिले रंभेहूनही सुंदर, हेरा विजया पराव्या, रंभेहूनही बराव्या, त्याच्यापेक्षा त्या काय कराव्या बाळक येते, त्या लहान मुलांनी घेऊन त्याचा काय उपयोग आहे. मग ते काय करतं, ते लहान मूल जे निघतं तुडवीत तुडवीत त्या रूपसुंदरींना तोडवतं. त्या घ्यायचा प्रयत्न करीत असला तरी त्यांच्या हाताला हिसडा देऊन ते मूल पुढे निघून जातं आणि तुडवीत तुडवीत जाऊन आपली कुब्जा नावाची आकाराची असलेली जी माता, त्या मातेवर ते स्थिरावतं. यामध्ये त्या मुलाने इतर सुंदरींचा केलेला परित्याग, त्यांची केलेली जी अवज्ञा, त्या अवज्ञेला अलंकार असं म्हटलेलं आहे. ज्या बायांना त्या लेकराने तुडवून गेले त्या बायांना भेटून आपण जर विचारायचं ठरवलं की हे बायांनो तुम्ही रूप सुंदर होता वगैरे वगैरे, आणि तुमचा परित्याग करून ते मूल आपल्या कोब्जा वाकड्या आईकडे गेलं, तुम्हाला काही दुःख झालं का? त्यामुळे त्याला आम्हाला दुःख व्हायचं कारण आम्हाला आनंदच झाला. म्हणजे ज्यांची अवज्ञा केली त्यांनाही आनंद होतो, आणि अवज्ञा करण्यामध्ये श्रेष्ठता आहे, आणि हा अलंकार आहे. असा हा अवज्ञा अलंकार. त्याप्रमाणे पुंडलिकाने विठ्ठलाची अवज्ञा केली, धीटपणाने वीट भिरकावली, पण त्या विटेवरही हा विठ्ठलेश निवांत उभा आहे. 1-2 दिवस नाही, युगे 28 आहे. तसा अजून कान म्हणसी बैस, युगे झाली 28 अजून कान म्हणसी बैस. माझं सतत सांगणं आहे की अजून तो विठ्ठलेशाला तो पुंडलिक बैस म्हणत नाही ना, चांगली गोष्ट आहे. असंच राहू द्या. जर तो बैस म्हणाला तर तो जाईल निघून आपल्या ठिकाणावर, तो इथे राहणारच नाही. म्हणजे बैस म्हणत नाही हे आपलं भाग्य आहे. आणि शास्त्रामध्ये याला अवज्ञा अलंकार म्हणतात. मी हा इतिहास एवढ्यासाठी सांगितला. विठ्ठलेश ही एक महाधनाची खाणी आहे, आणि महाधनाची खाणी असल्यामुळे ती खाणी, आता पृथ्वीमध्ये खाणी आहेत, हे तेलाच्या खाणी आहेत. आता काही लोकांनी त्या अंबानीला ते कुठेतरी तेलाची खाण लागली, ते त्याच्या पद्धतीत तो करतो आहे. आणि सोनं हे सुद्धा पृथ्वीतलं आहे, त्याची खाण आहे. आमचे ते
वांकर होते, त्यांचा मुलगा त्या सोन्याच्या खाणीमध्ये काम करीत होता. कोळसा खनिज आहे, रॉकेल खनिज आहे. अन्यत्र रॉकेल भरपूर आहे, आपल्या इकडे नाही आहे. त्यांच्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे आणि आपल्याकडे रॉकेलचा दुष्काळ आहे. आणि आपलं सरकार असं विचित्र आहे की नियंत्रण आणतं, ठराविक लोकांना त्याचे परवाने देतं आणि ते अधिक संचय करून सगळ्यांची लूटमार करतात. हे लोक म्हणतात आम्ही तळागाळाच्या लोकांकरता काम करणार आहेत. तळागाळातल्या काम करण्याकरता नाही, तळातल्या माणसाला गाळात घालण्याचं काम करतात. काही त्याचा उपयोग नाही. निवडणुकीपुरते हे दास मारुती निवडून आले की वीर मारुती. बर, पुंडलिकरायाला विठ्ठलेश प्रसन्न झाला. भिरकावलेल्या विटेवर तो उभा राहिला. आत्ता संतांनी सांगितल्याप्रमाणे युगे झाली 28, अजूनही का न म्हणसी बैस, असं म्हटलेलं आहे. तर या व्यवहारामध्ये थोडा आपण विचार केला किंवा सूक्ष्म विचार केला तर आपल्याला असा आढळ होईल की त्या विठ्ठलेशाने पुंडलिकराय प्रसन्न झाला, विठ्ठलेश प्रसन्न झाला पुंडलिकरायाला. आणि विठ्ठलेशाने त्या पुंडलिकाला विचारलं की मी आलो आहे, तुझ्या माता पितरांच्या सेवेला प्रसन्न होऊन आलो आहे. मला तू भिरकावलेली वीट होती तरी सुद्धा मी त्या भिरकावलेल्या विटेवर उभा आहे. पण मी आलोय तुझ्याकरता, तुझ्या माता पितरांच्या सेवेला प्रसन्न होऊन मी आलो आहे. तुला काही मागायचं असलं तर तू माग. पुंडलिकरायाच्या अगोदर असा भक्त झालाय पुंडलिक, प्रल्हाद, आणि दुसरा झालाय हा पुंडलिक. आता पुंडलिक झालाय दुसरा म्हणतो, तो पहिला सांगितलं प्रल्हाद, मग प्रल्हादाचं काही ते सांगितलं पाहिजे ना. गोष्टीत गोष्ट लांबच जाणार, त्याला काही इलाज नाही. आणि आपला अभंग तसाच राहणार. राहू द्या, आमचं काय म्हणणं नाही. पूर्व पार्श्व सांगणं आहे म्हणून सांग. त्या पुंडलिकरायाने माता पितरांची सेवा केली म्हणून हा प्रसन्न झाला. पुंडलिकरायाला विठ्ठलेशाने सांगितलं, तुला जे मागायचं असेल ते तू माग, तथा असतो म्हणणारा मी, फक्त तू माग, तुला जे मागता येईल ते तू माग. तुमच्या आमचा सारखा एखादा विषयासक्त व्यावहारिक माणूस रजः प्रधान तमः प्रधान असता तर काहीही मागितलं असतं त्यांनी. कधी करीसी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, असं म्हणलं. नाही तर काय म्हटलं असतं, वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य, असं काहीतरी मागितलं असतं. पण तसं मागितलं नाही. मग का मागितलं त्यांनी? हे विठ्ठलेशा, माझं मागणं एवढंच आहे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, उतरी लासे लावणी, उतरी लासे लावणी, उतरी लासे लावणी, उतरी लासे लावणी.
असं वाजवणारा ना असं म्हणणारे प्रमाणे आपलं कीर्तन वेळेत संपणारच नाही. म्हणजे तुमच्या करता म्हणून नाही, माझ्या करता म्हणून संपणार नाही. आता माझ्या करता संपणार असं नाही म्हटलं असल्यामुळं मी माझ्या वृत्तीला थोडा आवर घालतो. वृत्तीचा अर्थ असा आहे की माझा जन्म संगीतात झालाय. माझा रोम रोम संगीताशी एकरूप झालेला आहे. तुम्ही सुदैव म्हणा का दुर्दैव म्हणा, पण मी लहान असतानाच असा निश्चय केला, कारण आमचं घरच संगीताचं, की आपल्याला संगीत शिकायचं नाही, अजिबात शिकायचं नाही. कारण त्याचे जर असे परिणाम असतील तर आपल्याला शिकायचंच नाही. मी स्वतः त्यावेळी योगाभ्यास करणारा असल्यामुळं, नियम इत्यादी सगळं पाळणारा असल्यामुळं असा निश्चय केला की संगीत अजिबात शिकायचं नाही. त्याचा परिणाम असा की मला आत्ता जे येतंय ते त्याच्यामुळे येतं. आणि मी जर निश्चय केला असता तर आत्ता जागतिक कीर्तीचा एक संगीतातला तज्ञ झालो असतो. मी ह्यासाठी आपल्याला सांगितले की ताल, स्वर, प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आलेल्या जुळून, तरी सुद्धा काही मर्यादित प्रमाण देऊन आपल्याला कीर्तन वेळेत आटोपायचं, 5-10 मिनिटाच्या फरकाने. मागणं कसं मागितलं त्याने, मूढ पापी जैसे तैसे, हे मूढ पापी मर्यादा झाली. मूढ म्हणजे न कळणारा अज्ञानी, पापी म्हणजे पापी, किती का अगदी वज्रलेप झालेला पापी, म्हणजे त्याला मर्यादा झाली. पण मागणं असं केलं, व्यापक मागणं केलं, जैसे तैसे, जसे असतील तसे. मग ते विषयी असोत, पामर असोत, अति पामर असोत, अति दुराचारी असोत, कोणी असो, जसा असेल तसा त्याचा तो उद्धार कर, असं मागणं मागितलं. मी याकरता आपल्याला सांगितलं, हे मागणं कोणासारखं आहे, प्रल्हादासारखं आहे. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी म्हणून भक्त प्रल्हादाने प्रार्थना केली. सगळा इतिहास आपल्याला ज्ञात आहे, नुसते 1-2-3 उल्लेख करून पुढे जातो. वडीलच विरुद्ध असल्यामुळं त्याचं नामचिंतन करू नकोस म्हणून त्याला ताप दिला, अग्नीमध्ये तेलामध्ये टाकण्याचा सगळा प्रकार केला. पण त्याचं नारायण म्हणणं काही संपलं नाही. त्या हिरण्यकश्यपूने विचारलं, तुझा देव आहे कुठे? माझा विठ्ठल जळी सळी भरला, तरी ता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. असा माझा ओतप्रोत आहे. या खांबात आहे का तुझा देव? म्हणजे हो आहे. म्हणून ते खांबावरील लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला, तिथे तो प्रगट झाला. हे कामापुरता मी तुम्हाला इतिहास सांगितला, पुष्कळ आहे सांगायचं. जास्त ऐकायचं असलं आमच्या मारुतीला उभं करा, आता सगळं सांगेल. तो हनुमान आहे, भुभुकार त्याचा आला की सगळे पार संपून जातात. त्याची आई तशीच होती बरं का. तो आमच्या इथं आला त्याचं कारण त्याची आई आहे, त्याला कारण. ती येऊन राहिली तिथे, परिश्रम करून राहिली. तर आता तो उत्तम कीर्तनकार झालेला आहे. त्याचे मित्र होते, तर तो एक मित्र मेला, तो आमचा वाजवणारा तुकाराम. त्याला कीर्तनाला घेऊन जाणं वगैरे सगळं करायचं. माझ्याकडे आलं, त्याला सांगितलं, तुझं सगळं कीर्तन प्रवचन हे सगळं पहिल्यांदा बंद कर, तर तुला मी सांगेन. मग काही दिवस हो म्हणून त्याने एकदा कबूल केलं की करतो म्हणून. आणि पुन्हा त्याला बोलवायला सगळे लोक आले, पण तो कुठे हल्ला नाही. मी त्याला सांगितलं, तुझ्या नावाप्रमाणे जरा वज्रदेही हो, मग बघू. त्याप्रमाणे निष्ठेने त्याने चिंतन केलं. त्याला आता वज्रदेही झाला. तो कुठेही जा, फुटबॉल,
कुठेही गेला की टुपकन जाणार. मी यासाठी आपल्याला सांगतो आहे की हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्याच्या अटी वगैरे सगळं आता इतिहास आपल्याला सांगायचे. दिवसा मरू नये, रात्री मरू नये, शस्त्र नको, अस्त्र नको वगैरे वगैरे, त्या सगळ्या अटी पाळून घरात नको बरोबर दारात त्या हिरण्यकश्यपूचा नखाने विदारण करून विनाश केला. आणि नृसिंह अवतार असल्यामुळं हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी अवतीर्ण झाल्यामुळं तो त्या महाविष्णूचा क्रोधाग्नी होता, लक्षात ठेवा. आणि त्या क्रोधाग्नीच्या भरामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केला. आला कोणासाठी? प्रल्हादासाठी. आणि त्याचा वध केल्यावर अत्यंत क्रोधायमान झालेला, खा खा अशी वृत्ती निर्माण झालेली, कोणी समोर आला तर त्याला खाऊन टाकलं तर काही कुठे लेश लागणार नाही, अशा अत्यंत क्रोधाग्नीने भडकलेल्या अवस्थेमध्ये तो होता. त्यावेळी त्या नृसिंह अवतारामध्ये असलेला महाविष्णू प्रल्हादाला सांगतो आहे की तुझ्यासाठी मी आलो आहे. त्याचा संहार केला. आता कोणी आलं तरी त्याला मी खाणार आहे. तुला काही मागायचं असलं तर तू माग. त्यांनी का मागणं केलंय? त्यांनी मागणं असं केलं अतिशय मार्मिक. म्हणजे खरा वारकरी जर कोणी असेल तर तो प्रल्हाद आहे, त्यांना ठेव. म्हणजे आता कोणाचं नाव असलं तर नाही बाबा ना, झालेला इतिहासातला. पुष्कळांची नावं देवाची ठेवली असतं, आईबापांना वाटतं म्हणून ते नाव ठेवलं, तसं थोडंच असतं. माझं नाव ठेवलं आईवडिलांनी कृष्णा म्हणून, थोडंच आहे माझी योग्यता ती. आपलं देवाचं आहे नाव म्हणून ठेवलं त्यांनी. प्रल्हादाने मागणं असं मागितलं की हे विश्वेशा, विश्वाधिकेश परमेशा, मला कोणापुढे काही मागायची वृत्ती होऊ नये एवढं मला मागायचं. का? तुकाराम महाराजांनी काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. म्हणजे मला काही मागायची वृत्ती होऊ नये हे मागणं केलं. हे ज्याप्रमाणे प्रल्हादाचं उदाहरण आहे तसं दुसरं उदाहरण आहे पुंडलिकाचं. यांनी सांगितलं मला काही मागायचं नाही, इथे तुझ्या दर्शनाला जे येतील मूढ पापी जैसे तैसे त्या सगळ्यांचा तू उद्धार कर, असं मागणं त्याने मागितलं. आणि हा विठ्ठलेश म्हणजे एक महाधन आहे. ही महाधनाची एक मोठी खाणी आहे. ही यापूर्वीपासून होते. आता हे सोनं खाणी आहे, म्हणजे आहे. आता आपण शोध केल्यावर ते आपल्याला सापडते. रॉकेल किंवा हे सगळे खनिज, पेट्रोल सगळे खनिज आहेत, त्याचा शोध केला की ते सापडतं. तर ते वरून कळत नाही, ते अत्यंत प्रयासाने ते कळते. मग त्याचा शोध घेतला. तुकाराम महाराज म्हणतात महाधनाची खाण असलेला हा विठ्ठलेश त्या विठ्ठलेशाच्या खाणीचा विचार करताना तुकाराम महाराज सांगतायत की यापूर्वी अनेक लोक लुटून घेऊन जात होते, पण या खाणीचा समाप्त झाली नाही, संपली नाही. एक दोन नाही, एक अनेक. तिथे शब्द वापरलाय बहुत. बहुतांनी याला लुटण्याचा, नेण्याचा प्रयत्न केला, पण ही न संपणारे, विनाशाला न पावणारे शाश्वत स्वरूपाचे
अशी ही खाण उघडकीस आली, प्रगट झाली, असं सगळं मनात घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, न सरे न सरे न नसरे न सरे नसरे लुटिता मागे बहुतानी, अनेकांनी मागे लुटण्याचा प्रयत्न केला, पण ती संपली नाही, कारण न संपणारी शाश्वत अशा प्रकारची ही खाण उघडकीला आली. जुनाट हे खाणी उघडिली, ही खाणी जुनाट आहे. एका ठिकाणी परमेश्वराचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, जुनाट जुगादीचे नाणे काळाचे ठेवणे, लोपले होते पारखेपणे चुकविला, अशी स्थिती आहे. अशी ही जुनाट असलेली खाणी, अर्थात जुनाट याचा असा अर्थ कुजलेली असा अर्थ करू नका, किंवा जुनाट म्हणजे गंजलेली असा पण अर्थ करू नका. जुनाट या शब्दाचा अर्थ पुराण असा अर्थ करा. ही पुराण असलेली खाणी, त्या पुराण खाणीचा संस्कृत मध्ये अर्थ आहे पुराप्यधुना पुराण. त्याचं मराठीत भाषांतर आहे नित्य नूतन. तैसे नित्य नूतन हे जाणे जे काय पाहिजे ते थारो म्हणे नेणजे देवी स्वरूप का तुझे, तैसे नित्य नूतन हे जाणे जे गीता तत्व. असं हे जसं नित्य नूतन आहे, तसं जुनाट या शब्दाचा अर्थ नित्य नूतन. म्हणून इथे महाराज सांगतात ही खाणी जुनाट आहे, नित्य नूतन अशा प्रकारची आहे. बहुत लोकांनी यापूर्वी लुटून नेली, पण ती संपली नाही, अशी शाश्वत स्वरूपाची आहे. ही आत्ता उघडकीला आली, यापूर्वी ही उघडकीला आली नव्हती. मग काय घडलं? उघडकीला आली नव्हती गोष्ट खरी आहे, पण उघडकीला आली नव्हती तरी सुद्धा
उघडण्याची बऱ्याच लोकांना योग्यता होती. या खाणीला उघड करण्याची योग्यता अनेकांच्या जवळ होती आणि अनेकांनी याला त्या जसं नेता आलं त्याने नेलेलं आहे. अशी ही जुनाट खाणी उघडी केलेली आहे. मग ह्या माझ्या पूर्वी असलेले जे थोर महापुरुष त्यांना ही खाण उघडकीस आणता आली नाही. मग त्यांनी काय केलं? होती हे त्यांना माहीत होतं, ही खाण होती असं त्यांना माहीत होतं, ही शाश्वत खाण आहे असं त्यांना माहीत होतं. मग त्यांनी काय काम केलं? त्यांनी काम एवढंच केलं की त्याचं संरक्षण केलं. सिद्ध महामुनी सगळे म्हणणारेच लोक आहेत सगळे बरं का. म्हणजे स्तुती सांगण्यातला अर्थ नाही, पण मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जर खरोखरीच अभ्यास केला असता तर संगीताचा आचार्यच झालो असतो. ही चाल मी बसवलेली आहे आणि ते गणिताने बसवलेली आहे. म्हणजे अर्ध्या अर्ध्या मात्रेचा फरक झाला ते सगळं बिघडतं, ओम फसून जातं सगळं. तर त्याने ते तयारी केल्यामुळं त्याने ठेवले जतन करून. माझ्या पूर्वीची ही नित्य नूतन असलेली म्हणजे जुनाट असलेली ही खाणी उघडकीला आणली आणि त्यापूर्वीच्या लोकांना ही खाणी माहीत होती, पण या खाणीला त्यांनी जतन केलं, संरक्षण केलं. कोणी त्याचा घेऊन पळवापळवी करणार नाही याची दक्षता त्यांनी. म्हणून कोण होते पूर्वी? सिद्ध माझ्या अगोदर फार म्हणजे कुंडलिकरायाच्या काळाच्या अगोदर अत्यंत अनेक सिद्ध पुरुष होऊन गेले, महामुनी होऊन गेले. मुनी शब्दाचा अर्थ आहे मननात मुनीही, मननशीलात मुनीही. मननशील असलेल्यांच्या मध्ये आणि श्रेष्ठ असलेले त्याचं नाव आहे महामुनी. बऱ्याच लोकांचं आडनाव आहे महामुनी. उच्चारण करायचं सहीच्या वेळी फक्त त्याचा उपयोग, बाकी काय उपयोग नाही. पण ते मननशील होते आणि अत्यंत मननशील होते म्हणून महामुनी होते. सिद्ध महामुनी आणि साधक होते आणि संपन्न शब्द असल्या पुढे ते उलट करायला पाहिजे. साधन चतुष्टय संपत्तीने संपन्न साधक होते असं उलट करायचं. कारण ते काव्य असल्यामुळं त्याचा अन्वय लावायचा आपल्याला अधिकार आहे. किंबहुना अन्वय जर बरोबर लागला नाही तर सगळा अनर्थ होईल.
म्हणून साधन चतुष्टय संपन्न असलेले, संपत्तीने युक्त असलेले असे साधकही होऊन गेले. म्हणून सिद्ध, महामुनी, साधक, संपन्न. मग त्यांनी काय काम केलं? ती हे जतन साधक होते, साधन चतुष्टय संपत्तीने संपन्न होते, सिद्ध होते, महामुनी होते. त्यांनी ही खाण संरक्षित केली. संरक्षण हे अतिशय महत्वाचं ध्यान ठेवा. ती खाण असो का घर असो का राष्ट्र असो, आपल्या भारताची फार मोठी चूक आहे. स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या पैकी सावरकर हे थोर महापुरुष होऊन गेले. त्याला मानणारे लोक आजही आहेत. प्रमाण कमी जास्त पण आहेत. पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यांचं आडनाव एक बोटे, पण काय का मिलिंद असं काहीतरी नाव आहे, एक बोटे म्हणून आहे. ते गायींचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या काकांचे एक पुरस्कार दिला जातो. त्याच्याकरता मला त्यांनी नेलं. तेव्हा त्यांनी मला असं विनवलंय की फुले आंबेडकर ही जी चळवळ आहे तशी तुम्ही आता शाहू सावरकर चळवळ निर्माण करा. आता योग आला तर करूच, काही भीती काही नाही मला. तर सावरकर हे अतिशय द्रष्टे पुरुष होते. त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं पहिलं सांगणं होतं की तुम्ही संरक्षण करा. सडका बांधणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवा, पण आपलं संरक्षण कशामुळं करता येईल त्याचं तुम्ही चिंतन करा. कारण ते त्यावेळेच्या स्वातंत्र्य सैनिकातले प्रधान पुरुष होते. आत्तापर्यंत हा ताशकंद करार होईपर्यंत ते होते. ताशकंद कराराला जातानाही त्याने सांगितलं होतं की तुम्ही जाताना जाल पण संरक्षण लक्षात ठेवा. तुम्ही घालवून याल, मिळवून येणार नाही. खरंच तसं घडलं, घालवून आले. आपल्या मंत्रात काय दिले? सर्वेषाम अविरोधेन पूजा कर्म समारभे. सर्वत्र अविरोधित्व संपादन करायचं आणि मग पूजा कर्म करायचं. आमच्या घाटाबद्दल मला लोक विचारतोय. अर्थात हा इतिहास होऊन गेला, कधी थोडं जुजबी राहिलंय की जे लोकांकडूनच राहिलंय. इतका त्रास झाला, एक पुराण होईल. निंदा करणारे लोक त्याच घाटावर झोपतात. त्या निंदा करणाऱ्यापैकी आता तर नाव घेत नाही मी इथे, तो इथला आहे आपल्या आंबेजोगाईचा. काल मला त्याचे विद्यार्थी भेटले की आम्ही त्यांच्याकडे शिकतो म्हणून. तो इथेच शिकलेला असल्यामुळे माझी ओळख आहे. आणि कराडांच्या गावाच्या जवळचाच आहे. पण आम्ही आंबेजोगाईला गेलो. हे गृहस्थ तिथे भेटले. इथे जाताना चालले होते. मी त्यांना विचारलं, बुवा एक बाजू बांधून झाली होती आमची, तुम्ही रोज पहाटे स्नाला हो, पहाटे स्नाला कुठून जाता? म्हणले तुम्ही बांधलेल्या घाटावरूनच जातो म्हणले. आणि हे निंदा करीत होते. तिथे बाळासाहेब भारदे होते, तर ते वारले. त्याने विचारलं, बुवा इकडे
महाराजांनी कराडांनी हे जे घाटाचं काम सुरू केलंय ह्यात तुम्ही 5 रुपये तरी तुम्ही दिलेत का हो? ते म्हणले नाही. मग तुम्हाला बोलायचा अजिबात अधिकार नाही. असे सगळे प्रकार जेवढे सांगावे ते एक मोठं पुराण होईल. मग आम्ही एवढा वेळ का सहन केलं ते आम्ही त्यांना सांगितलं, कराडांनाही सांगितलं की आपल्याला सर्वेशाम अविरोधेनं पहिल्यांदा निर्माण करायचं, मग पूजा कर्म करायची. घाटाची पूजा नंतर पहिली गोष्ट आहे अविरोधित्व निवृत्त झालं पाहिजे. आणि त्या अविरोधित्वामध्ये सामान्य माणसाने सगळे कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे हे आहेत आता, पण ह्यांचे वडील चांगले थोर पुरुष होते. हे आपलं त्या वंशात आले, पाझरत आलेला थोडा पाझर यांच्या पुढे आलाय, संपलं. ह्यांना या बसा म्हणायचं अजिबात लायकीच नाही. ह्यांना या बसा म्हणायचं कारण यांचे पूर्वज सज्जन होते, त्या वंशात आलेले आहेत म्हणून या बसा म्हणायचं, कारण आम्ही त्याला मानणारे असल्यामुळं. सर्वेशाम अविरोधेन पूजा कर्म समारभे हे मुख्य करायला पाहिजे. हे अविरोधित्व संपादन करणं, कारण हे राक्षस आहेत. ते घंटेचं वर्णन केले. अगमार्थंतु देवानां गमनार्थंतु राक्षसां पूर्वे घंटा रवन तत्र देवता वाहन लक्षणम. दुष्टांना पळा म्हणून आणि सज्जनांना देवांना या म्हणून, अशा करता ती घंटा नाद देते. मी याकरता आपल्याला हे सांगितलं की ही खाण पूर्वीच्या या थोर पुरुषांनी रक्षण करून ठेवली होती. तीही हे जतन करून केले होते. त्यांनी हे सगळं जतन करून ठेवलेलं होतं. खाण होती, सिद्ध महापुरुषांनी जतन केली होती, त्याचं संरक्षण केलं होतं. कुठेही त्याच्यात विघाड निर्माण होऊ दिला नाही, म्हणजे विकृती निर्माण होऊ दिली नाही. आणि या सृष्टी प्रवाहात माता पितरांचा भक्त, ज्याच्या भक्तीला पाहून स्वतः विठ्ठलेश आपल्या वैकुंठ सदनाचा परित्याग करून इथे भिरकावलेल्या विटेवर उभं राहून समचरण समदृष्टी ठेवून उभा राहिलेला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हा सगळा पूर्वी इतिहास. आणि त्या पूर्वी इतिहासामध्ये ही गोष्ट अशी घडली की पुंडलिकरायाचा जन्म झाला, अवतार झाला. आणि पुंडलिकरायाचा अवतार झाल्या कारणाने ही झाकलेली, उघडकीला आलेली, पूर्वीच्या थोर महापुरुषांनी, महामुनींनी, सिद्धांनी संरक्षित केलेली, सुरक्षित करून ठेवलेली अशी, पण या कालोघामध्ये असं सांगतात, म्हणतात की भूमीमध्ये जेव्हा धन असतं तेव्हा त्या भूमीमध्ये धन असलेलं त्याला दिसतं की जो पायाळू आहे. आणि पायाळूचं सांगतात की पाणी त्याला दिसतं म्हणून अनेक त्याची सांगतात. अपवादाने पायाळू असतात, बाकीचे जेवढे लोक आहेत ते सगळे डोकाळू आहेत. ह्या बायांना विचारा, मी तुम्हाला सांगण्यात काय, पुरुषांना काय कळणं हे जरा अवघड आहे. जरा म्हणण्याचं कारण अनुभवाची गोष्ट नाही म्हणून. आणि बायांना सुद्धा सगळ्याच असं नाही, ज्या वांझोटीलाचं नाव सुद्धा काढायचं नाही. ज्या पुत्रवती आहेत त्यांना हे लक्षात येतं की बाकीचे सगळे डोकाळू. एखादा पायाळू असतो आणि त्या पायाळूला पृथ्वीमध्ये भूमिगत असलेलं धन दिसतं असं सांगतात. हा लोकानुभव किंवा लोकप्रवृत्त असलेलं वाक्य, ते सगळं मनी मानसे घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, पायाळाच्या गुणे, पायाळाच्या गुणे पडिले आपुले, पायाळाच्या गुणे, पायाळाच्या गुणे पडिले आपुले, पायाळाच्या गुणे, पाया
मर्यादा लक्षात घेऊन अभंगाचा भावार्थ झालाय असं इथेच समजून संप्रदायपूर्वक भजन करू, संप्रदायपूर्वक चाल म्हणू. पुन्हा माऊलींचं भजन काय वर्णन असेल ते, नंतर काही सूचना आणि मग आपलं कीर्तन संपेल. तर कीर्तन संपून जय विठ्ठल होईपर्यंत कुणीही हालायचं नाही. न दिसणारे परस्पर गेले तर आमची तक्रार नाही, पण दिसणाऱ्या लोकांनी उठायचं नाही. त्याचं कारण बसलेल्या लोकांच्या मनामध्ये विक्षेप निर्माण होईल. मला काहीच परिणाम होणार नाही, मी पूर्ण निर्धावलेला आहे. तुम्ही बसा तरी मी करीन, तुम्ही निघून गेला तरी मी करीन, तुम्ही एकटा असला तरी मी करीन, कारण मला रोज एकट्याला सांगायची सवय आहे. आता आमचा तो चिदंबर आहे, तो एकटा असला की माझा पाठ सुरू होतो, तो आला नाही की आमचा पाठ बंद. म्हणून वेळेची मर्यादा लक्षात ठेवून आपण या क्रमाने पुढे जाऊ. तेव्हा संप्रदायपूर्वक भजन करू. एक सूचना आत्ताच देतो, पुन्हा मध्ये थांबान म्हणून सांगण्यापेक्षा, हे सांप्रदायिक भजन आहे. हे टाळकरी टाळ वाजवत आहेत, म्हणतायत, विणेकरी आपला विणा वाजवत आहे, मी प्रवचन करतो आहे, पखवाज वाजवतो आहे. पण या सांप्रदायिक भजनामध्ये ज्यांना कोणाला हात नसतील त्यांना, आणि ज्यांना कोणाला वाणी नसेल त्यांना, त्यांच्याविषयी माझी अजिबात तक्रार नाही. पण ज्यांना आहे त्यांनी सगळ्यांनी आमच्या या सांप्रदायिक भजनात सक्रिय सहभागी व्हायचं आहे. नसरे लुटिता मागे बहुताने, नसरे लुटिता मागे बहुताने, नसरे लुटिता मागे सर्वांगाने, नसरे लुटिता मागे बहुभागाने, नसरे